नमस्कार मित्रो. आजचा आपला विषय आहे लोकसाहित्य अभ्यासाची नवी दिशा. मित्रांनो, लोकसाहित्य ही एक फार महत्त्वाची ज्ञानशाखा आहे. ती आज जगभर अभ्यासली जाते. परंतु या ज्ञानशाखेचा मुळाशी जाऊन विचार करताना भारतासारख्या अतिशय खंडप्राय देशामध्ये हजारो वर्षांची जिथं परंपरा लाभलेली आहे, या देशाला नैसर्गिक पर्यावरणीय स्वरूपाचं वैभव लाभलेलं आहे. वेगवेगळे राज्य, वेगवेगळी भाषा, वेगवेगळी बोली, प्रथा, परंपरा, रीतिरिवाज अशा या समग्र वेगळेपणामुळे या देशातलं लोकसाहित्य निश्चितच जगभरातल्या लोकसाहित्याच्या तुलनेमध्ये वेगळं असणार आहे. जेव्हा आपण जागतिक स्तरावरती विचार करतो, राष्ट्र कुठलेही घ्या, त्या राष्ट्रातील जो भूप्रदेश आहे, भाषा असेल, बोली असेल, परंपरा असतील, रीतिरिवाज असतील, तिथले लोकविधी असतील, लोकनाट्य असतील, या सगळ्यांमध्ये विभिन्नता आढळते, वेगळेपण आढळतं. हे का होतं असं? या परंपरा स्वतंत्र कशा स्वरूपाने निर्माण होतात, या कुठून तयार होतात, यामागची कारणं काय आहेत, आदी बाबींचा जेव्हा आपण विचार करायला लागतो, मग भारत देश असेल किंवा जगभरातील कुठलाही देश असेल, या प्रत्येक मानवी समूहाच्या पुन्हा आम्हाला एकदा मुळाशी जावं लागतं. आणि या मानवी समूहाच्या मुळाशी आम्ही गेल्यानंतर लक्षात यायला लागतं की माणसाने स्वतःच्या गरजेतून, त्या भौगोलिक स्वरूपाच्या प्रदेशातून, तिथल्या निसर्गाच्या अनुकरणातून एक एक स्वरूपाची गोष्ट नव्याने निर्माण केलेली आहे. मग राष्ट्र कोणते असू द्या, मग हे सगळं त्या देशातली त्या देशाची ओळख आहे, स्वतंत्र ओळख आहे, जगण्याची रीत पद्धत आहे, तिथल्या जगण्याच्या मूलभूत स्वरूपाचं ते एक तत्वज्ञान आहे. जेव्हा या सगळ्या बाबींचा आम्ही विचार करायला लागतो, तेव्हा विशेषतः जर्मन, रशियन, ब्रिटन येथील अभ्यासकांनी मोठ्या प्रमाणामध्ये डोळस पद्धतीने या लोकसाहित्याच्या सामग्रीकडे पाहून अनेक अभ्यासकांनी तिथं संशोधन केलेलं आढळून यायला लागतं. विपुल प्रमाणामध्ये संकलन केलेलं आढळून यायला लागतं. आणि अशा पद्धतीची ही प्रक्रिया प्रामुख्याने भारतासारख्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रासारख्या अनेक वेगवेगळ्या राज्यांमध्ये आम्हाला हे आढळत नाही. झालं असेल काम तरी फार मोजक्या स्वरूपाने काम झालेलं लक्षात यायला लागते. म्हणून आजच्या विषयाच्या अनुषंगाने चिंतन करताना किंवा बोलताना मला असं वाटतं की पहिल्यांदा मराठी लोकसाहित्यातील आणि जगभरातल्या लोकसाहित्याचा अभ्यास करणाऱ्या, विशेषतः भारतीय लोकसाहित्याचा अभ्यास करणाऱ्या विदुषी दुर्गा भागवत यांनी व्यक्त केलेलं एक मत पहिल्यांदा इथे मला ठेवावं वाटतं.
दुर्गा भागवत म्हणतात लोकसाहित्याच्या रूपरेखा नावाच्या पुस्तकामध्ये की लोकसाहित्य या विषयावर अनेक भाषात, विशेषतः जर्मन, फ्रेंच, इंग्लिश, फिनिश, स्वीडिश, रशियन व इटालियन भाषेत अक्षरशः पर्वतासारखे व सागरासारखे अफाट वाङ्मय आहे. संकलन व विवेचन यावरची युरोप, अमेरिकेतल्या प्रत्येक देशात व प्रांतात लोकसाहित्य मंडळे आहेत. त्यांची नियतकालिका आहेत, नकाशे आहेत, तक्ते आहेत, वगैरे वगैरे स्वरूपाची जाणीव दुर्गाबाई भागवतांच्या या विवेचनातून लक्षात यायला लागते की दुर्गाबाईंना हे सांगायचं आहे की ही जी काही राष्ट्र आहे, या राष्ट्रांनी आपल्या देशातल्या मूलभूत स्वरूपाच्या मानवी जगण्याच्या संक्रमणातून किंवा प्रवासातून, मानवी जगण्याच्या प्रवासातून त्यांनी प्राप्त केलेलं जे निसर्गाच्या अनुकरणातलं जे काही तत्त्वज्ञान आहे किंवा जे ज्ञान आहे, हे वेगवेगळ्या स्वरूपाच्या सामग्रीतून आलेलं आहे. आणि हे सगळं ज्ञान आपल्याला कुठंतरी पुढे घेऊन जाणारी गोष्ट आहे. हे प्रदेशातल्या, परराष्ट्रातल्या, त्या राष्ट्रातल्या अभ्यासकांनी समजून घेऊन त्यांचं विपुल असं काम केलेलं आहे. म्हणून ते म्हणतात की सागराप्रमाणे अफाट वाङ्मय आणि पर्वतासारखे उपमा त्यांनी दिलेले आहे. या सगळ्या बाबींचा विचार करताना भारतासारख्या राष्ट्रामध्ये एवढी विविधता आहे, एवढे राज्य आहेत, प्रत्येक राज्याची एक स्वतंत्र स्वरूपाची रीतीभाती आहे, भौगोलिक स्वरूपाची स्वतंत्र संपन्नता आहे, नैसर्गिक स्वरूपाची संपन्नता आहे. या समूहांनी स्वतःच्या जगण्यातून अभिव्यक्त केलेलं जे काही मौखिक परंपरेतून जे लोकवाङ्मय होतं, प्रयोगरूपातून केलेलं लोकवाङ्मय होतं, वस्तुरूपातून निर्माण केलेलं लोकवाङ्मय होतं, या तो क्रियेच्या पद्धतीतून निर्माण केलेलं जे लोकवाङ्मय होतं, याचं किती लोकांनी गांभीर्याने विचार केलेला आहे एक अभ्यासाची दिशा निश्चित करू. तर आमच्या असं लक्षात यायला लागतं की विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांच्या पलीकडे आम्ही या लोकवाङ्मयाकडे फार सखोल पद्धतीने अभ्यासाचा भाग म्हणून कधी आम्ही पाहिलंच नाही. म्हणून भारतासारख्या राष्ट्राकडे पाहताना हजारो वर्षाची जी वैभवशाली परंपरा लाभलेली आहे, ती वैभवशाली परंपरा लोकसाहित्याचं महत्त्व लक्षात घेऊन आम्ही पुढे नेलेली नाही, हे पहिल्यांदा नमूद करावं लागतं. खऱ्या अर्थाने याचा अभ्यास करायचा म्हटलं, आता 21व्या शतकामध्ये जग लहान झालेलं आहे. एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात जाणं हे काय फार मोठी गोष्ट आता राहिलेली नाही. अभ्यासाच्या निमित्ताने आपापल्या देशातील वेगवेगळ्या प्रांतातून मोठ्या प्रमाणामध्ये संकलन करणे आणि या झालेल्या संकलनातून लोकसाहित्याला आता आंतरविद्याशाखीय स्वरूपाच्या अभ्यास पद्धतीने लोकसाहित्याकडे पाहणं ही एक स्वतंत्र पहिल्यांदा अभ्यासाची दिशा निश्चित करून घ्यावी लागेल. आंतरविद्याशाखीय हे अभ्यास पद्धती काय करणार आहे की
लोकसाहित्यातल्या सामग्रीमधल्या, मग ते लोकवाङ्मय राहू द्या, शाब्दिक स्वरूपाचं, अर्थात वस्तू स्वरूपातलं लोकसाहित्य राहू द्या की प्रयोग स्वरूपातलं लोकसाहित्य राहू द्या, केवळ त्याच्यात तेवढा पुरता अभ्यास होणार नाही. कारण का मुळामध्येच लोकसाहित्य हे केवळ एक सामाजिक जाणीवेचा भाग नाही ना, तो केवळ बोली भाषा वाङ्मयापुरता तो भाग नाही ना, तो केवळ एका लोकविज्ञानापुरता भाग नाही, एका लोककलेपुरता भाग नाही, परंपरेपुरता नाही, लोकविधींपुरता नाही. या सगळ्यांचा एकत्रित विचार करताना लोकसाहित्य हे वेगवेगळ्या पैलूंनी निर्माण झालेली, वेगवेगळ्या भक्कम स्वरूपाच्या दिशा निश्चित असलेली एक महत्त्वाची ज्ञानशाखा आहे. आणि मग या सगळ्या बाबींचा विचार करताना, एक संचित स्वरूपाने एकत्रितपणे विचार करताना अभ्यासकांनी पहिल्यांदा संकलन नीट पद्धतीने केलं पाहिजे, त्याचं वर्गीकरण करून नीट पद्धतीने केलं पाहिजे, आणि त्यानंतर आम्ही जेव्हा संशोधनासाठी तिथं बसतो तेव्हा केलेल्या वर्गीकरणानुसार त्याचं संकलन करत असताना आंतरविद्याशाखीय स्वरूपाच्या अभ्यास पद्धतीने एकाच घटकांचा वेगवेगळ्या क्षेत्रातील संबंध कशा पद्धतीने येऊ शकतो हे पहिल्यांदा आपल्याला सांगावं लागेल. नुसतं शाब्दिक स्वरूपाचं लोकसाहित्य जरी म्हटलं आपण, तर याच्यामध्ये लोककथा, लोकगाणी, म्हणी, उखाणे, मिथक, लोक उत्पत्ती, वाक्य संप्रदाय, शब्दवांग्य, चुटकुले असे वेगवेगळ्या स्वरूपाचे लोकवाङ्मय प्रकारातील वेगवेगळे घटक आपल्याला लक्षात यायला लागतात. शब्द झालं, वस्तू भौतिक स्वरूपातली जी काही लोकसाहित्याची निर्मिती आहे त्याच्यामध्ये जीवनविषयक आवश्यक स्वरूपाच्या सगळ्या वस्तू आल्या. मातीची भांड्यापासून, भाकरी ठेवायच्या दुरडीपासून, चटकुले, मटकुले, उखळ, मुसळ, अगणित स्वरूपाच्या वस्तू, ज्या जीवनविषयक स्वरूपाच्या वस्तू आहेत, त्या प्रत्येक वस्तूच्या निर्मितीमागे एक कार्यकारण भाव आहे. ह्या निर्माण झालेल्या वस्तू अगदी आरंभाच्या काळामध्ये त्याला फार महत्त्वाचं मोल आहे. त्या निर्मितीचं एक मोल महत्त्वाचं आहे. त्याचा शोध या संशोधनामध्ये अजून झालेला नाही की प्रत्येक वस्तूचे कार्यकारण भाव काय, कशी निर्माण झाली ती वस्तू. समोर कुठल्याही स्वरूपाचा एक आदर्श नसताना निरक्षर स्वरूपाच्या माणसांनी स्वतःच्या जगण्याच्या गरजेतून जे निर्माण केलेलं होतं या फार महत्त्वाच्या गोष्टी होत्या. मग याच्यामध्ये मूर्तिकला आल्या, खेळणी आले, वाद्य आले, विविध स्वरूपाचे काष्ठकला आल्या, स्थापत्यकला आल्या, विणकाम, भांडीकाम वगैरे वगैरे या सगळ्या बाबी आलेल्या. प्रयोगरूपाच्या लोकसाहित्यामध्ये मनोरंजनाची साधनं आली, लोकनृत्य, लोकनाट्य, लोकसंगीत, लोकविधी वगैरे वगैरे. आणि यातोशक्ती जे आहे, यात्वात्मक लोकसाहित्य जे आहे त्याच्यामध्ये विधिविधानाबरोबर लोकविज्ञान आणि लोक औषध प्रणाली, निसर्ग विज्ञान प्रणाली यांच्याकडे तर आपण फार दुर्लक्ष केलेलं लक्षात यायला लागते. आता या सगळ्या बाबी लोकसाहित्याच्या सामग्रीमधले वेगवेगळे स्वरूपाचे हे घटक, आणि हे घटक एवढेच नाही, त्याच्यापेक्षा अजूनही घटक आपल्याला सापडू शकतात. या सगळ्या बाबींचा अभ्यास हा आंतरविद्याशाखीय पद्धतीने म्हणजे एकमेकाचा संबंध जोडून आपल्याला करायचा आहे. या संशोधनातून
एकमेकाच्या संबंधित असलेल्या जाणीवा, भावना, विचारातून आम्ही जेव्हा अभ्यास करायला जाऊ तेव्हा खऱ्या अर्थाने लोकसाहित्याचं वेगळेपण विशद व्हायला लागतं. भारतासारख्या देशातील वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या लोकवाङ्मयाचा अभ्यास करताना त्यातलं वेगळेपण आमच्या लक्षात यायला लागतं. तौलनिक अभ्यास केला तर त्यांचा आम्हाला त्याचं महत्त्व लक्षात यायला लागतं. भारतातील लोकसाहित्य आणि इतर राष्ट्रातील लोकसाहित्याचा तौलनिक आम्ही जेव्हा अभ्यास करायला लागू तेव्हा कुठंतरी आम्हाला हे सगळं समीकरण हळूहळू 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 आदिम अवस्थेकडे घेऊन जायला लागते. मानवी जगण्याच्या सगळ्याच मुळांची ओळख पटवून द्यायला लागते. म्हणजे शेवटी या पृथ्वी तलावरती वेगवेगळ्या स्वरूपाची राष्ट्र वेगवेगळ्या पद्धतीने निर्माण जरी झाली, वेगवेगळ्या प्रदेशात ती माणसं वाढत असली, रंग रूप भौगोलिक प्रदेशानुसार त्यांना प्राप्त झाले जरी असली, तरीही लोकसाहित्याच्या अभिव्यक्तीतून, मौखिक स्वरूपाच्या परंपरेतून, निरक्षर लोकांच्या हातून निर्माण झालेल्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या या सामग्रीमधून मानवी जगण्याचं एक समान सूत्र कुठंतरी सापडायला लागतं. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि याचा इतका विशाल पद्धतीने अभ्यास करण्यासाठी प्रत्येक राष्ट्रातल्या शासनाने, समाजातील सामाजिक संस्थांनी, महाविद्यालयांनी, विद्यापीठांनी पुढाकार पहिल्यांदा आपल्याला घ्यावा लागेल आणि या सगळ्या दिशा निश्चित करण्यासाठी पुढे येऊन काम करावं लागणार आहे. कारण काही उदाहरणार्थ म्हणून थोडक्यात जरी सांगायचं झालं तर एक लोकवाङ्मय याचा आंतरविद्याशाखीय अभ्यास कसा करायचा, तर याच्यामध्ये लोकगीत आहे, म्हणी आहेत, उखाणे आहेत, लोककथा गीते आहेत, लोककथा आहे. या सगळ्या सामग्रीचा अभ्यास करताना त्याच्यातील बोलीभाषा प्रांतानुसार वेगळी येणार आहे. सामाजिक अंगाचे वेगळेपण शोधावे लागतील. वेगवेगळ्या जातींच्या स्वरूपातले प्रभाव आपल्याला सापडतील. विधी आहेत, प्रथा आहेत, ऐतिहासिक स्वरूपाचे संदर्भ आहेत. लोकजीवनाचा अभ्यास करत असताना लोकवाङ्मय आणि लोकधर्म याचे प्रकटणारे चित्रण आपल्याला आढळून यायला लागेल. आदिम काळापासूनचे सांस्कृतिक संदर्भ आपल्याला सापडायला लागतील. मानवाचा वंश, मानव वंशांचा अभ्यास याच्यामधून व्हायला लागेल. पुराण परंपरा आणि पुरातत्वीय संदर्भाचा शोध याच्यातून लागायला लागेल. लोकवाङ्मय आणि लोकविज्ञान याचं नातं आपल्याला कळायला लागेल. हे एका लोकवाङ्मयातल्या याच्यापेक्षा अजून पैलू वेगवेगळ्या स्वरूपाने आपल्याला सापडतील. त्याचबरोबर जेव्हा कृषी जी शेती आहे या शेती परंपरेच्या मुळाशी आपण जेव्हा जायला लागतो तेव्हा मानवी जगण्याच्या स्तरातील हे जे सगळे अनुभव आहेत, हे सगळे अनुभव शेती संस्कृतीच्या तत्त्वज्ञानातूनच लोकसाहित्यामध्ये आलेले आहे. लोकजीवनाच्या प्रवासातील शेतीचा शोध हा फार महत्त्वाची गोष्ट आहे. हा लोकसाहित्याचा फार भक्कम स्वरूपाचा एक आधार आहे. कितीतरी गोष्टी आहेत शेतीशी निगडीत स्वरूपाच्या. आदिम कालखंडापासून माणूस हा पुढे 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 येत असताना आपल्या स्त्रियांनी, बायकांनी शेतीचा जो शोध लावलेला आहे, नदीकाठाच्या जमिनीवरती बिया पेरून गवतांच्या, तिथून निर्माण झालेला हा शेतीचा प्रवास. शेतीच्या संदर्भातली वेगवेगळी साधनं तुम्ही पहा. मी मागेही म्हणालो की प्रत्येक साधनाच्या पाठीमागे अगदी कुऱ्हाडीपासून ते बैलगाडीपर्यंत, उदाहरण म्हणून सांगायचं तर तिफणीसारखं एक साधन
हे उत्तम प्रतीच्या तंत्रज्ञानाचा एक नमुना म्हणून आपल्याला पाहता येईल, की जे तंत्रज्ञान एका निरक्षर स्वरूपाच्या माणसांनी निर्माण केलेलं आहे, की जेव्हा शेतीमध्ये शेतीची पेरणी करताना शेतामध्ये एक शेतकरी जेव्हा त्या झाडावरती मूठ ठेवतो, 2 बैलांचे कासरे हातात आहेत, पोटावरती ओठी बांधलेली आहे, आणि जेव्हा समान सूत्राने असं बीज सोडत जातं आणि ते बीज इतकं शास्त्रीय पद्धतीने टाकलं जातं, तर हे ज्या साधनातून पेरणी केली जाते त्या साधनामधून अतिशय समान सूत्राने ही जी बीजाची पेरणी होते. याच्यामधलं जे टेक्निक, याच्यामधलं जे तंत्रज्ञान आहे, हे तंत्रज्ञान विकसित करणारा पहिला जो माणूस आहे, त्या माणसांनी विकसित केलेलं तंत्रज्ञान आम्ही पुढे वेगवेगळ्या स्वरूपाच्या पद्धतीने याच्यावर अभ्यास करून मूळ भारतीय लोकजीवनातून व्यक्त होणारं जे टेक्नॉलॉजी आहे किंवा तंत्रज्ञान आहे, ही आम्ही जगाला आमच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या अशा शेतीच्या संदर्भातल्या साधनातून सुद्धा आम्ही आमच्या तंत्रज्ञानाची मुळं शोधून आम्ही तंत्रज्ञानाचं महत्त्व, आमच्या भारतीय तंत्रज्ञानाचं महत्त्व आम्ही सांगू शकतो. एवढंच नाही, शेतीचा आणि निर्माण झालेल्या साधनाचा संबंधाचा स्वतंत्र स्वरूपाचा एक फार मोठा अभ्यासाचा विषय होऊ शकतो. हा झाला एक भाग. आता प्रत्येक भागाचे पैलू असा आंतरविद्याशाखीय पद्धतीने आपण अभ्यास करत जाताना एक सामाजिक अंगाचा संदर्भ येणार आहे, विधी, लोकविधींचा संदर्भ येणार आहे, त्याच्यानंतर श्रमाचा संबंध येणार आहे, व्यवसायाचा संबंध येणार आहे. या प्रत्येकाच्या पाठीमागची जी लॉजिक आहे किंवा प्रत्येकाच्या पाठीमागचे जे काही संदर्भ आहेत, त्या पद्धतीने आम्हाला अभ्यास अजून आमचा वाढत जाईल आणि एका एक बाबीचं महत्त्व अधिक मोठ्या पद्धतीने अधोरेखित होत जाईल. आणि म्हणून या पद्धतीने अभ्यास पुढे होणं फार गरजेचं आहे. अशा कितीतरी बाबी आहेत, सण आहेत, समारंभ आहेत, की पोळ्यासारख्या सणाला पर्यावरणाचं महत्त्व विशद करणारा जो उत्सव आणि सण होता. पळसांच्या झाडाची जी मुळं असायची, वाक म्हणतो आम्ही त्याला, त्याचे गोंडे व्हायचे, त्याचे मोरके व्हायचे, त्याचे मुचके व्हायचे, त्याच्या कान्या व्हायच्या, दोरे व्हायचे. आता ही सगळी साधनं आता वेगवेगळ्या पद्धतीनं भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास करताना, आंतरशाखीय पद्धतीने अभ्यास करताना एका सण आणि उत्सवांचा एक सामाजिक शास्त्र या ठिकाणी येतं, इथं सांस्कृतिक जीवन या ठिकाणी येणार आहे, इथं उद्योग येणार आहे, लघुउद्योग येणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं पर्यावरण येणार आहे. कुठलाही सण घ्या, कुठलाही उत्सव घ्या, की या देशातल्या सण उत्सवाच्या पाठीमागे एक सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूपाची भक्कम अशी जी पार्श्वभूमी लाभलेली आहे, त्या पार्श्वभूमीचा सखोलपणे जाऊन अभ्यास करणं या अभ्यास पद्धतीमधून आपल्याला साध्य होणार आहे. आता पोळ्याचा जो उल्लेख केला, त्या खांदेमळणीसारखा एक सणातला प्रसंग आहे. बैलांच्या खांद्याला आम्ही काय करतो, लोणी आणि हळद लावून खांदेमळणीच्या दिवशी आम्ही त्याची पूजा करतो. ही वर्षभर केलेले जे काही काम आहे, खांद्याला झालेल्या जखमा आहेत आणि पावसाळ्यामध्ये त्या जखमेत किडे पडू नयेत, त्याच्यात दुखापत वाढू नये म्हणून आम्ही ती अँटिबायोटिक असलेली हळद आणि लोणी, मऊ असलेलं तेलकट स्निग्ध पदार्थ आम्ही तो लावतो आणि त्याचा तो भाग जो आहे त्या जखमा भरून काढण्याचं काम करत असतं. एकीकडे आयुर्वेदिक स्वरूपाचं तत्त्वज्ञान, एकीकडे निष्ठा, ऋषी परंपरेविषयीची
पशुप्राण्यांविषयीची, हे असे वेगवेगळे पैलू हे स्वतंत्र अभ्यासाचे भाग आहे. या सण समारंभाच्या याच्यातनं विज्ञान, लोकविज्ञान शोधायचं, सामाजिक आणि सांस्कृतिक पैलू शोधता येईल, ही अभ्यासपद्धती फार महत्त्वाची आहे. तंत्रज्ञानासारखा विषय जेव्हा येतो तेव्हा जैवतंत्रज्ञान आणि भारतीय लोकजीवन, लोकपद्धतीतील लोकसाहित्याचा अभ्यास कसा करता येतो, हे या अभ्यासपद्धतीमुळे साध्य होऊ शकतं. आणि जैवतंत्रज्ञानामध्ये एका वस्तूवरती दुसरी प्रक्रिया करून आम्ही जी वस्तू तयार करतो, याची मुळं परंपरेमध्ये खूप जुनी आहेत. भारतीय परंपरेमध्ये की जसं आम्ही पीठ आहे, पिठाला आम्ही आंबवतो, त्याच्या खुरड्या करतो, पापडं करतो. हे कुठून आलं? आंबवण्याची प्रक्रिया एका वस्तूवरती दुसरी प्रक्रिया करून तिसरी वस्तू तयार करणे. या जैवतंत्रज्ञान आता अलीकडे 20 वर्षामध्ये आला असेल, 20-25 वर्षाच्या अलीकडे आला असेल. शेकडो वर्षापासूनची ही जी परंपरा आहे, या परंपरेच्या मुळाशी जाऊन आम्ही जेव्हा अभ्यास करायला लागतो, त्याच्यामध्ये आम्हाला लोकविज्ञान सापडतं, सामाजिक तपशील आम्हाला याच्यामधून सामाजिक जीवनाचे तपशील आम्हाला सापडू लागतात, आर्थिक जगण्याचे तपशील आम्हाला सापडू लागतात. सण समारंभाच्या निमित्ताने केलेल्या खाद्यपदार्थाचा भाग म्हणून आम्ही याच्याकडे पाहू शकतो. असे हे वेगवेगळ्या स्वरूपाचे तपशील आपल्याला सापडायला लागतील. अनेक स्वरूपाचे अनुमान आहे. जसं आम्ही आज हवामान खात्याचा अंदाज म्हणतो की ज्या काळी कुठल्याही स्वरूपाची टेक्नॉलॉजी आणि विज्ञान विकसित नसताना मातीचा कस पाहण्याची गोष्ट असेल, जमिनीतील पाणी पाहण्याची गोष्ट असेल, पावसाचे अंदाज बांधण्याची गोष्ट असेल, पक्ष्यांच्या ओरडण्यावरून निसर्गातील संकेत निश्चित करण्याची गोष्ट असेल, प्रस्तुतीच्या वेळी बाई आणल्यानंतर तिला वेगवेगळ्या स्वरूपाच्या बिया, झाडपाला देऊन तिची चांगल्या पद्धतीने प्रस्तुती करणे, ही टेक्नॉलॉजी असेल किंवा लोकविज्ञान असेल. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आम्ही याच्या मुळाशी जाऊन आम्ही खऱ्या अर्थाने अभ्यास करायला लागू. तेव्हा आंतरविद्याशाखीय पद्धतीचा अवलंब आम्ही करायला लागू, तर लोकसाहित्याच्या सामग्रीतील शब्द, वस्तू, प्रयोग आणि यातुक्रिया यांचा एकत्रित अभ्यास करताना आणि पुन्हा विभाजन करून भारतासारख्या राज्यातील वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करताना आम्हाला लोकसाहित्याच्या सामग्रीचं महत्त्व निश्चित लक्षात येईल. ज्या दुर्गाबाई भागवतांनी प्रारंभी मी जे म्हटलं होतं की रशियन, जर्मन, स्वीडन, ब्रिटन अशा वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये विपुल असं लोकसाहित्य आहे. सागरांसारखं लोकसाहित्य आहे, पर्वतासारखं लोकसाहित्याचं संकलन झालेलं आहे, अभ्यास मंडळे आहेत, नियतकालिका आहे. या सगळ्या बाबी आमच्याकडे दुर्लक्षित झालेल्या आहेत. वेगवेगळ्या संस्थांनी शासकीय स्तरावरती, जसं मागे म्हणालो मी, विद्यापीठीय, महाविद्यालय, गावागावातल्या शाळा, याच्यातून ही सामग्री संकलित करून नव्या पद्धतीने जर आम्ही अभ्यास केला आणि आंतरविद्याशाखीय पद्धतीने आम्ही अभ्यास केला, 21व्या शतकातील झपाटून वाढणाऱ्या चंगळवाद, मायावाद अशा ह्या नवीन निर्माण झालेल्या मूल्यांवरती मात करून लोक जगण्याची शिकवण देणारं, हजारो वर्षाच्या मानवी जगण्याच्या उगमातून पुढे आलेलं अतिशय मूलभूत स्वरूपाचं तत्वज्ञान ही सामग्री देऊ शकते आम्हाला. आणि या सामग्रीचा अधिक सखोलपणे अभ्यास करण्यासाठी म्हणून आंतरविद्याशाखीय पद्धतीने लोकसाहित्याचा अभ्यास आम्ही जर केला तर लोकसाहित्याच्या अभ्यासाला निश्चित स्वरूपाने एक नवी दिशा मिळू शकते, असं मला या निमित्ताने म्हणावं वाटतं. नमस्कार.